अच्छा, पहिल्या दिवसातला शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. मेजर 11 संविधान ग्रुप पुणे आणि त्यांच्या विरोधामध्ये 500 कोडोली. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. एका बाजूला अमन सिंगला आपण पाहतोय आणि त्याच्या साथीने आदित्य जाधव पाहायला मिळतील. दोन्ही खेळाडूंची जोडी लेफ्ट राईट कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे आणि त्यांना रोखण्यासाठी षटक क्रमांक 1 ची जबाबदारी अजय पाटीलच्या खांद्यावरती दिली जाते. पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात सामन्याला मात्र इथे सुरुवात केली जाते. पहिल्या षटकामध्ये अजय पाटील बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल खराब चेंडू आडवा बॅटने प्रहार केलाय, थेट पाठवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती स्वॅगचे स्वागत. 9+6 7 धावांचा जॅकपॉट पहिल्याच बॉल वरती मिळालाय. 7 धावा पहिल्याच बॉल वरती खात्यामध्ये ऍड होत आहेत. आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. स्ट्रायकर झोन वरती आदित्य. फ्री हिटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावली जाते. 8 या आकड्यावरती धावफलक. अजूनही एकही लीगल डिलिव्हरी हाताळली गेलेली नाहीये. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा आमचे गुणलेखक सोमनाथ आमच्या सोबत जोडले जात आहेत. फ्री हिटचा बॉल आदित्य जाधव या अगोदरच्या सामन्यामध्ये शांत होता, मात्र आता सुरुवात झाली. षटकार आलाय. धावसंख्या 14 या आकड्यावरती. चौदा धावा धावफलकावरती. एक चेंडू हाताळला गेला. एका चेंडूवरती 14 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. आडवा बॅटनं लॉफ्ट केलाय. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. हे षटक आता महागडं ठरतंय कारण पहिल्या 2 बॉल वरती 15 धावा आल्या आहेत. 'ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दिशा खराब. वाईटच्या स्वरूपात. ही एक्स्ट्रा धावफलकावरती पहिल्या 2 बॉल वरती 16 धावा आल्या आहेत. अजय पाटीलचा आपण विचार केला तर जितकी चांगली गोलंदाजी केली तितक्याच एक्स्ट्रा धावा देखील त्याने खर्च केल्या आहेत. त्याच्या विरोधात बॅटच्या साह्यानं धावा बनवणं तितकंच सोपं नाहीये, मात्र अशा प्रकारची गोलंदाजी राहिली तर ती आक्रमकता दाखवू शकतो आणि ती आक्रमकता दाखवली. 9+6 7 धावांचा जॅकपॉट खात्यामध्ये ऍड झालाय. 2 चेंडू मध्ये तब्बल 23 धावा इथे कुठल्या गेल्या आहेत. 23 या आकड्यावरती धावफलक. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि 23 या आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. तेवीस धावा धावफलकावरती. 23 ऑन द बोर्ड. यस, गोलंदाजाला आता मात्र थांबवलं जात आहे. मात्र ही ओव्हर कंटिन्यू करण्यासाठी, हे षटक उर्वरित पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती
वैभव भोसले दाखवत असताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम कवटे महाकाळ, कवटे महाकाळचा हा खेळाडू आपल्याला बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर विजय कुंभार सर, विके स्पोर्ट्स संघाचे संघमालक यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सरस स्वागत. मात्र इथे फ्री हिटच्या बॉलवरती स्वागत कशाने केलंय विजय कुंभार सरांचं, तर षटकारांनी स्वागत केलंय. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 29 या आकड्यावरती पोहोचते. 3 चेंडू हाताळले गेलेत, 29 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. या मैदानावरती रेकॉर्ड बनताना आपण पाहिलेत, रेकॉर्ड तुटताना देखील आपण पाहिलंय. 6 बॉलमध्ये 6 षटकार देखील या मैदानावरती अभिजित फलंदाज, पुण्याचा फलंदाज, त्याच्याकडून ते षटकार ठोकले गेले. एकोणतीस धावा धावफलकावरती ICC पुणे संघाकडून खेळत असताना अभिजित याने ते 6 बॉल आणि 6 षटकार स्काय चषकामध्ये याच मैदानावरती लगावले. त्या मैदानावरती आपण पाहिले रेकॉर्ड तुटताना, रेकॉर्ड बनवताना. याही मॅच मध्ये पहिल्या 3 बॉलवरती 29 धावा आल्या. सर्वात महागड षटक पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. अमन यादव स्ट्रायकर एंडवरती, लेग स्टंपच्या बाहेर एक्स्ट्रा धाव ही चिंतेची बाब राहिली आहे. एक्स्ट्रा धावेने धावफलक 30 या आकड्यावरती आपण पोहोचताना पाहायला मिळत आहे. 3 चेंडू आणि 30 धावा, म्हणजे प्रत्येक बॉलवरती 10 धावा सरासरी खर्च केल्यात गोलंदाजांनी. हाफ ट्रॅकर आडवा बॅटने फटका केला, क्षेत्ररक्षक अमोल शिरट्टी कॅच ड्रॉप झाली आहे. अमोल शिरट्टी यांची आजच्या दिवसातली ही पहिली चुकी ते पाहायला मिळते. एक्स्ट्रा धावे, या 2 धावेने धावसंख्या मात्र 32 या आकड्यावरती पोहोचते. 4 चेंडू हाताळले गेलेत, आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, निश्चितच डेड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 4 मध्ये 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सर्वात महागड षटक पाहायला मिळणार का हे देखील पाहावं लागेल. वैभव भोसले आहेत गोलंदाजी मार्कवरती. पाचची किनार, पाठीमागे चाललाय बॉल, उशांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 33 आकड्यावरती धावफलक, 1 बॉल अजूनही मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहे. तेहतीस धावा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. 3 बॉल आणि 30 धावा होत्या, मात्र हे 3 बॉल फक्त आणि फक्त 3 धावांचा राहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 33 या आकड्यावरती धावफलक, तब्बल 33 धावांचं हे पहिलं षटक पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकामध्ये अमोल शिरट्टी यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. सैनिक टाकळी एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावा रोखाव्या लागतील, कारण पहिलं षटक तब्बल 33 धावांचं आल्यानंतर कुठेतरी पिछाडीवरती सापडतो गोलंदाजी करणारा संघ. मात्र आता इथून देखील कमबॅक करावं लागेल, कारण जितक्या कमी धावसंख्येवरती रोखता येईल तितक्या कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ ताकदवार आहे. प्रतिस्पर्धी संघाने आपली ताकद अगदी पहिल्या षटकामध्ये दाखवली आहे. लॉफ्ट केलाय, आडवा बॅटने फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक झेल खाली. आदित्य जाधवचा खेळ संपलाय. विकेटची गरज, बोलवला अमोल शिरट्टीला आणि ती विकेट मिळवले. आदित्य जाधव बॅक टू दी पवेलियन. डॉन आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत.
33 या आकड्यावरती पहिली विकेट आणि आता डॉनला आपण पाहतोय बॅटिंगसाठी. हो, स्क्वेअर कटचा फटका, 2 धावेंसाठी हा फटका पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, 2 धावेने धावफलक मात्र 35 या आकड्यावरती पोहोचते. 35 ऑन द बोर्ड, 35 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे अमोल शिरट्टी. बॉलिंग मार्क वरती सध्याच्या घडीला 1 विकेट त्याने मिळवले. विकेटची गरज असताना ती विकेट अमोल शिरट्टी यांनी मिळवले. स्ट्रायकर सेनवरती पुन्हा एकदा डॉन पाहायला मिळतात. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय जरूर, मात्र क्षेत्ररक्षक नाही आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 37 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचतोय. 37 ऑन द बोर्ड. या आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, अवे फ्रॉम द बॉडी, फटका घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते मात्र हा जेल इथे सुटला. एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. अडतीस धावा धावफलकावरती. 38 38 या आकड्यावरती धावफलक. 38 ऑन द बोर्ड. अमन सिंग पाहायला मिळतात स्ट्रायकर सेन वरती. फटका बसला, बाद चिरडी गेज, विकेट किपर चेंडूच्या खाली येतोय. झेल आणखीन एक सुटलाय, आणखीन एक कॅच ड्रॉप झाले. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. आणखीन एक महत्वाची विकेट होती. हात आया लेकिन मुंह ना लगा, जवळपास जेलपर्यंत पोहोचले होते मात्र झेल अखेर सुटला. 39 आकड्यावरती धावफलक. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावले. 6 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. पहिलं षटक 33 धावांचं, तिथून या दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आल्यात. एक चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. स्ट्रायकर सेनवरती डॉन यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल, हो, बॅकफुटला गेले, फटका फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली, विकेट आली आहे. रोहितने टिपलाय, झेल संपलाय. डॉनचा खेळ फलंदाज बाद. 39 आकड्यावरती दुसरा धक्का. 2 षटकांचा खेळ संपलाय. राहुल गुडचेला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. तर नवीन बॅटर शुभम गीते दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला पुणे जिल्ह्यामध्ये चर्चित असणारा खेळाडू आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल, आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने 40 आकड्यावरती धावफलक आता पोहोचते. पहिल्या षटकामध्ये 33, त्यानंतर 6 धावांचं षटक. पुन्हा एकदा कमबॅक करून देण्याचा प्रयत्न अमोल शिरट्टी यांचा पाहायला मिळालाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये विचार केला तर पाशे कोडोली संघासाठी तारणार म्हणून बनून आलेत अमोल शिरट्टी. वारंवार जेव्हा जेव्हा विकेटची गरज राहिली तेव्हा तेव्हा त्यांनी विकेट त्या मिळवून दिल्या आहेत. 40 आकड्यावरती धावफलक.
राहुल कुडचे गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकर सेनवरती शुभम गीते. कमी गतीचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. कम्युनिकेशन मध्ये गडबडी जरूर होती, मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात. वारंवार आपण पाहिलं तर राहुल कुडचे फलंदाजांना तितकीशी गती देत नाहीये, त्यामुळेच त्याच्या जाळ्यामध्ये फलंदाज फसत असताना पाहायला मिळालेत. 42 धावा धावफलकावरती 42 ऑन द बोर्ड. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. श्रेयस चव्हाणचा हा झेल. फलंदाज बाद झालाय. शुभम गीतेचा खेळ संपलाय. तिसरा धक्का इथे बसलोय. श्रेयस चव्हाणचा हा अफलातून झेल आणि शुभम गीते बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले मध्ये बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर अगदी समोर डाईव्ह करत असताना सूर मारताना हा झेल टिपलाय आणि फलंदाज शुभमचा खेळ संपलाय. श्रेयस चव्हाणचा हा अफलातून झेल पाहायला मिळालाय. तिसरा धक्का बसलाय 42 या आकड्यावरती. तिसरा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. केदारला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. 42 या आकड्यावरती तिसरा फलंदाज बाद झालाय. हाफ ट्रॅकर ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते मात्र राहत आहेत दूर. धावा किती मिळत आहेत? चौकार की षटकार हे पाहावं लागेल. 4 9 + 4 5 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. 5 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलं जात आहे. 9 + 4 अशा 5 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. 47 या आकड्यावरती धावफलक 47 ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 9 चेंडू जास्तचे हाताळले गेले, त्यामुळे आपण पाहिलं तर 500 कोडोलीचा संघ थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी युनिट हे ताकद आहे मेजर 11 संविधान ग्रुप पुणे संघाचं. जर या मॅच मध्ये कमीत कमी 70 धावा बनवल्या गेल्या तर त्या धावा बनवणं देखील तितकंसं सोपं नाहीये. 500 कोडोली संघासाठी त्या धावा चेस करणं तितकंसं सोपं नाहीये, त्यामुळे कमी धावसंख्येवरती रोखावा लागेल. 47 तर जवळपास 2.3 षटकामध्येच बनवले आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जातं. क्षेत्ररक्षक येतात डीप मधून सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. फेकी होईल तोपर्यंत या 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 49 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचतंय. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत सुरू आहे. चला थोडासा वेग घ्यायचा आहे. खूप उशीर झाला या सामन्याला. 500 कोडोली संघ थोडासा वेग आपण घ्यायचा आहे. हो बॅकफुटला गेले. फटका यावेळेस फसला. क्षेत्ररक्षक झेल खाली. विकेट नंबर 4. केदार बॅक टू दी पवेलियन. तनिष नाईक बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 49 या आकड्यावरती चौथा धक्का इथे बसलाय. चौथा फलंदाज 49 या आकड्यावरती बाद झालाय आणि आता तनिष नाईक इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल गुडचेने कमाल केली. 2 विकेट मिळवल्यात. 10 धावा खर्च जरूर झालेत. 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. ती गाडी बाहेर काढायची लवकरात लवकर. फटका यावेळेस देखील जागा बनवली आहे. फटका खेळला तनिष नाईकच्या बॅटमधून. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार.
तीन षटकांचा खेळ संपला. 55 या आकड्यावरती धावफलक. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट केलाय, हवेमध्ये गेलाय आणि त्यानंतर हा षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या आता पोहोचते 55 या आकड्यावरती. तीन षटकांचा खेळ संपतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा धावफलकावरती. अमोल शिरट्टी आले बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 4 ची जबाबदारी अमोल शिरट्टी यांच्या खांद्यावरती दिली जाते. अर्थातच विचार केला तर पहिलं षटक 6 धावांचं हाताळलं होतं. 2 विकेट मिळवण्यामध्ये देखील यशस्वी राहिले होते. पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावरती दाखवलाय आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये विश्वासाला सार्थ कामगिरी देखील त्यांची पाहायला मिळाली आहे. सैनिक टाकळी एक्सप्रेस सैनिक टाकळीला बिलॉंग करणारा हा खेळाडू यावेळेस वेगात टाकला. आडवा बॅटने ऑन साईडला दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षक डीप मधून येतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मात्र 2 धावा खात्यामध्ये ऍड झाल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता 57 या आकड्यावरती. 57 ऑन द बोर्ड. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चला थोडासा जास्त वेळ घेतला गेलाय. 500 कोडोली संघ आपण वेग घ्यायचा. जास्तीचा वेळ आपण घेत आहात. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 58 या आकड्यावरती. 58 ऑन दी बोर्ड. 58 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा विकेटची गरज राहिली तेव्हा तेव्हा अमोल शिरट्टी यांना बोलवलं गेलं आणि तेव्हा तेव्हा विकेट देखील मिळवून दिलंय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. याही वेळेस स्विंग अँड अ मिस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय आणि अगदी आपण पाहिलं तर ट्राईम लाईनच्या जवळून हा बॉल गेलाय. 58 या आकड्यावरती धावफलक. 58 ऑन द बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. तनिष नाईक स्ट्रायकर सेनवरती एक षटकार आलाय. फटका फसला. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या स्टिकरवरती बॉल आदळतोय. एक सिंगल खात्यामध्ये ऍड होतीये. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र 59 या आकड्यावरती. 59 ऑन दी बोर्ड. 59 डावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. समोल शिरट्टी सुक्या खेळपट्टीवरती देखील चांगली गोलंदाजी राहिली आणि ओल्या खेळपट्टीवरती देखील चांगली गोलंदाजी राहिली. बॅटची आतली गडा घेतले. पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये एक सिंगल पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होते आणि विशेष बाब मध्ये प्रत्येक सामन्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त विकेट त्यांनी मिळवल्यात. ही विशेष बाब राहिले. अमोल शिरट्टी आजच्या दिवसाची हायलाइट राहिलेत. धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचते 60 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 33 होत्या. त्यानंतर आता 4थं षटक चालू आहे. 60 या आकड्यावरती धावफलक. उर्वरित 3 जी षटकं हाताळले त्या षटकामध्ये कमी धावा आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा अमोल शिरट्टी यांचा पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जागा होती. बॉलला त्याची जागा दाखवली. डीप एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. 66 या आकड्यावरती धावफलक. पुन्हा एकदा 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 17 धावा खर्च केल्यात अमोल शिरट्टी आणि 2 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी राहिले. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसातला सर्वाधिक यशस्वी गोलंदाज म्हणून अमोल शिरट्टी यांचं नाव घेतलं जाईल. हायलाइट राहिलेत आजच्या दिवसाची.
5व्या षटकामध्ये सुरेश कांबळे आलेत गोलंदाजी मार्कवरती. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. 66 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी सुरेश कांबळे यांच्या खांद्यावरती आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ इथून पुढे शिल्लक असणार आहे. पहिला बॉल सुरेश कांबळेचा पाठीमागे चालला, विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. तनिषच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला, मात्र त्यानंतर 4 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 1 धाव आले. धावा बनवाव्या लागतील. 66 जरूर बनवल्यात, मात्र या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 98 धावांचा डोंगर सलामीवीरांनी उभारला होता 500 कोडोली संघाच्या. त्यामुळे धावा जास्तीच्या बनवाव्या लागतील. बॅकफुटला जाऊन याही वेळेस कट करण्याचा प्रयत्न. 2 धावेंसाठी घोषांकित क्षेत्रामध्ये. 68 या आकड्यावरती धावफलक. 68 ऑन द बोर्ड. 68 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. सुरेश कांबळे यांच्यावरती तो विश्वास दाखवलाय. बॅटिंग करत असताना देखील एका सामन्यामध्ये सुरेश कांबळे यांनी देखील चांगला खेळ साकारला होता. याही मॅच मध्ये आता विश्वास जो गोलंदाजी करत असताना त्यांच्यावरती दाखवला. पहिल्या 2 बॉलवरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. 5वं षटक चालू आहे. 68 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर्स एंड वरती तनिष नाईकला आपण पाहतोय. वर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत. एक सिंगल खात्यामध्ये पुन्हा एकदा ऍड केली जाईल. या एका सिंगलच्या मदतीने 69 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. 69 ऑन द बोर्ड. MJ चषकाची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 70 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. MJ चषकाची स्पर्धा पाहायला मिळते. महेशजी जगताप सर असतील, त्याचबरोबर अश्वमेध स्पोर्ट्स यांचे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा गेली 6 वर्ष सुरू आलेली ही परंपरा आपण पाहतोय MJ चषकाची. आणि निश्चितच रबर बॉल क्रिकेटचा वारसा जपण्याचं काम या MJ चषकाच्या माध्यमातून केलं जात आहे. 70 धावा धावफलकावरती. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा जागा होती, विड्थ होती. या बॉलला केलंय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 6 धावेंसाठी अमन सिंगच्या बॅटमधून आता षटकार आलाय. येस, चला बॉल द्यायचा आहे. थँक्यू सो मच. 76 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 76 ऑन दी बोर्ड. ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळला आणि त्यावरती प्रहार केलेत. वारंवार आपण पाहिलं तर प्रयत्न राहिलाय ऑप्शनच्या बाहेरचे चेंडू हाताळण्याचा, आणि त्या प्रयत्नामध्ये अपयश गोलंदाजांना आलंय. तिथे षटकार वारंवार येत असताना पाहायला मिळालेत. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. 77 या आकड्यावरती धावफलक. 77 ऑन दी बोर्ड. tenniscricket.in या वाहिनीवरती ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात पहिलं लाईव्ह टेलिकास्टचं चॅनल, आणि त्यावरती ही स्पर्धा आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर याही वेळेस फटका चांगला आलाय. आमचा फटका 440 वोल्टचा झटका. कडक बेधडक सिक्सर. पाच षटकांचा खेळ संपलाय. 83 धावा धावफलकावरती 5 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळत आहेत. पाच षटकांच्या अखेरीस 83 धावा धावफलकावरती रवी पाटील यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. 6वं षटक हाताळण्याची जबाबदारी रवी पाटील यांच्या खांद्यावरती दिली जाते. स्ट्रायकर सेनवरती बॅटर तनिष नाईकला आपण पाहतोय. पहिला बॉल खराब हाताळलाय. डेड बॉलचा इशारा पंचांचा येतोय.
83 धावा बनवल्या आहेत. उल्लेख होत होता 70 ते 80 धावांचा आणि त्या धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 16,236 जणांनी ही स्पर्धा लाईव्ह पाहिले. एमचे चषकाची ही स्पर्धा आणि निश्चितच प्रेक्षकांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 84 या आकड्यावरती 84 ऑन द बोर्ड. हा शेवटचा सामना आहे. निश्चितच इथून जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये दाखवलेला पहिला संघ VK स्पोर्ट्स बॉस 11चा संघ आपल्याला मिळाला. दुसरा संघ कोणता ठरणार हे पाहावं लागेल. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. याही वेळेस ती नजाकत पाहायला मिळाले. याही वेळेस षटकार तनिष नाईकच्या बॅटमधून. जेव्हा जेव्हा ऑफस्टमच्या बाहेरचे बॉल हाताळले गेले तेव्हा तेव्हा रिझल्ट हाच पाहायला मिळाला. यावेळेस ऑन साईडला पायावरती गेला दिशा दिली जाते. कुशांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 91 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचते. 91 ऑन द बोर्ड. 91 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 6चा खेळ मैदानाच्या आतपरे प्रगतीपथावरती आहे. यावेळेस देखील ओव्हर पिच बॉल ऑन साइडला टर्न केलं. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न राहिलाय. 2 धावा मैदानाच्या आतपरे पूर्ण केल्या जात आहेत. 14 मध्ये 40 वरती अमन सिंग बॅटिंग करतोय. अजूनही या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अर्धशतक पूर्ण झालेलं नाहीये. 93 धावा बनवल्या गेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो हा प्रकार ऑन साइडला शॉट ऑन पुल सक्सेसफुल ब्युटिफुल डिलाइटफुल वंडरफुल. इट्स अ ह्यूज हिट मॅक्सिमम सिक्सर. धावा धावफलकावरती. एक्स्ट्राच्या बाहेरचा बॉल. दिशा इथे आपण पाहिलं तर पाहणं गरजेचं आहे. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 100चा आकडा गाठला जातो. या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरलाय ज्याने 100चा आकडा गाठला. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मेजर 11 संविधान ग्रुप पुणे संघ 100चा आकडा इथे गाठत असताना पाहायला मिळालं. तडफा बॅटने याही वेळेस हुक केलंय. धावा फक्त आणि फक्त एकच बुक केल्या जातील. या एका धावेने धावसंख्या 101 या आकड्यावरती 101. शेवटचा एक चेंडू मैदानाच्या आतपरे शिल्लक आहे. धावांचा डोंगर इथे मैदानाच्या आतपरे उभा केला गेला. मेजर 11 संविधान ग्रुप पुणे अमितजी दबडे सर यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय आणि निश्चितच सामन्यामध्ये आता आघाडीवरती पाहायला मिळतात. अगदी ड्रायव्हिंग सीट वरती पूर्णपणे या सामन्याचं मोमेंटम त्या संघाच्या बाजूने पाहायला मिळतंय. 500 कोडोलीचा संघ कुठेतरी चुका केल्यात. पहिलं षटक जिथे महागडं आलं तिथेच कुठेतरी एक मोठी धावसंख्या उभारली जाईल आणि याही वेळेस शेवटच्या बॉलवरती शेवट घोड केलाय. तनिष नाईकच्या पाठमधून आणखीन एक एअर स्ट्राईक षटकार. 12 चेंडू 32 धावांची खेळी तनिष नाईकच्या बॅटमधून आले. 14 चेंडू 40 धावांची खेळी अमन सिंगच्या बॅटमधून आले. या दोन्ही युवा सुपरस्टारांची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही खेळाडूंसाठी होऊन जाऊ द्या. पहिल्या इनिंगचा खेळ 4 मध्ये 13 स्टार्ट चांगला आदित्य जाधवला मिळाला. मात्र त्यानंतर त्या स्टार्टला मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट अमन सिंगने केलं. 14 मध्ये 40 नाबाद खेळी त्याच्या बॅटमधून डॉन आले. 4 मध्ये 5 शुभम गीते, 2 मध्ये 2. ही स्पर्धा आतापर्यंत आपण पाहिलं तर तितकीशी खास शुभम गीतेसाठी गेलेली नाहीये. केदारचा विचार केला तर 3 मध्ये 6 त्याने बनवल्या. तनिष नाईकच्या बॅटमधून 12 मध्ये 32 तो कॅमिओ शेवटच्या काही षटकांमध्ये महत्वाचा राहिला. यस याही वेळेस आपण पाहिलं तर अमोल शिरट्टी वगळता सर्वच गोलंदाज महागडे ठरले. अजय पाटील फक्त 2 चेंडू हाताळले, 23 धावा त्यांनी खर्च केला. वैभव भोसले 4 चेंडू हाताळले, 10 धावा खर्च केल्या. अमोल शिरट्टी 2 षटकामध्ये 17 धावा, 2 विकेट, यशस्वी गोलंदाजी.
नंतर राहुल कुडचे एक षटक हाताळलं, 16 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याने देखील मिळवल्या. सुरेश कांबळेचं एक षटक 17 धावांचं, रवी पाटील यांचं एक षटक 24 धावांचं राहिलंय. 107 धावा बनवल्यात, 108चं लक्ष ठेवलं 36 चेंडूंचा खेळ असणार आहे. यस, दुसऱ्या डावाला होते सुरुवात. क्रिकेटचा खेळ म्हटलं की दोन्ही संघांना समसमान संधी दिल्या जातात आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले डॉन यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकर सेन वरती वैभव भोसले मॅन फ्रॉम कवटे महाकाळ आणि त्याच्या साथीने राहुल कुडचे. बोरगावचा हा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतात. खुलवा टापायचा बॉल, परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतपर्यंत हाताला जातोय. डॉट बॉल आलाय त्यावेळेस परफेक्ट यॉर्कर. अगदी आपण पाहिलं तर टू क्रशिंग यॉर्कर इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 1 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. यावेळेस फटका जरूर आलाय. यस, 4 धाव्यांसाठीचा हा फटका इथे पाहायला मिळतोय. वैभव भोसलेच्या बॅटमधून चौकार. 5 या आकड्यावरती धावफलक. ऑन साइडला टर्न केलं, दिशा दिली. पाच धाबा धाव फलक्यावरती. पुढचा बॉल डॉनचा. हा प्रकार आडवा पाटने केला कडवा प्रहार. स्क्वेअर लेग सीमा पार. वैभव भोसलेच्या बॅटमधून षटकार. ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी, दूर वरून खेळण्याचा प्रयत्न. 11 या आकड्यावरती धावफलक. 1 चौकार 1 षटकार जरूर आलाय. मात्र त्या व्यतिरिक्त 11 धावा पहिल्या 5 बॉलवरती खर्च झाल्यात. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. यावेळेस देखील बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला प्रोटेक्शन. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण. या एका सिंगलच्या मदतीने 12 या आकड्यावरती धावफलक. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद लगावल्या जात आहेत. वीरेन नॅनेटला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती.
षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी वीरेन नायनीटच्या खांद्यावरती दिली जाते. युवा खेळाडू आहे आणि निश्चितच या युवा खेळाडूच्या खांद्यावरती ती जबाबदारी पाहायला मिळते. स्ट्रायकर एन वरती वैभव भोसले. हो, आतमध्ये आला हा बॉल, टप्पा पडला. त्यानंतर हा चेंडू आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. मॅजिक होती या चेंडूमध्ये, जादू होती. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. चांगला चेंडू वीरेनचा पाहायला मिळतोय. दिशा करा पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईट +1 अशा 2 धाबा खात्यामध्ये ऍड होत आहेत. 14 या आकड्यावरती धावफलक. 14 ऑन दी बोर्ड. 14 धाबा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. वीरेन नायनीट वरती ती जबाबदारी दिली आहे. हो, रिव्हर्सचा प्रयत्न. बॅटच्या अगदी टोला बॉल आदळतोय. धाव कोणती मिळणार नाही. यात निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धावफलक आपण पाहिलं तर 14 या आकड्यावरती स्थिरवलं. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण तब्बल 108 धावांचं लक्ष ठेवलंय. 108 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलपासून ती आक्रमकता दाखवणं गरजेचं होतं. तो प्रयत्न जरूर वैभव भोसलेचा पाहायला मिळतोय, मात्र त्या प्रयत्नामध्ये अजूनही यश येत नाहीये. आदित्य जाधव आहे डीपमध्ये, चांगली फेकी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 15 या आकड्यावरती. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. चला, जे आतमध्ये आहे त्यांनी थोडंसं बाहेर खेळायचंय. कोलबा बॉल. हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये यशला आपण पाहतोय. सिंगल खात्यामध्ये ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र बदलली जाते. 16 या आकड्यावरती धावफलक. सध्याच्या घडीला आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतपरे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. कमी गतीचा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. वैभव भोसलेची विकेट. पहिला धक्का वैभवाद. चला, ती शाळेची मुलं जे खेळतायत
धावफलक एका चेंडूचा के मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 80 ची आवश्यकता आहे. याही वेळेस ऑन साइडला टर्न केलं जातं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. आदित्य जाधव एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. षटकाची समाप्ती 3 षटकांचा खेळ इथून संपलाय. 29 या आकड्यावरती धावफलक 3 षटकांच्या अखेरीस 29 धावा बनवल्या गेल्या आहेत. आता 18 मध्ये 79 ची आवश्यकता आहे. वीरेन नॅनेटला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉलिंग बॅक वरती. ओ खोलवर डप्पाचा बॉल परफेक्ट यॉर्कर यू मिस. आय विल डेफिनेटली हिट फलंदाज बाद. तिसरा धक्का वीरेन नॅनेटची विकेट. सुरेश कांबळे बॅक टू दी पवेलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर अगदी मिडल ऑफ द क्रीज दोन्ही पायांच्या बदून बॉल विकेट वरती आदळलाय. फलंदाज बाद झालाय. तिसरा धक्का बसतोय सुरेश कांबळे. चा खेळ संपलाय. बॅटर नेम येस प्रथमेश भोसलेला आपण पाहतोय. हो हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय सक्सेसफुल. 6 धाव्यांसाठी प्रथमेश भोसलेच्या बॅटमधून षटकार. पस्तीस या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. पस्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल वीरेंचा वळवलाय. लेग कटर टप्पा पडला. बाहेरच्या दिशेला वळालाय. जशी खेळपट्टी सुकी झाली जसा बॉल सुका हातात मिळाला लगेचच कटरचा वापर वारंवार पाहायला मिळतोय. आणि निश्चितच आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलाय. हाफ ट्रॅकर याही वेळेस ऑन साइडला पुल केलाय. 6 धाव्यांसाठी फटका आलाय. प्रथमेश भोसले च्या बॅटमधून दुसरा षटकार. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन फटका केला जरूर. मात्र गोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 43 आकड्यावरती धावफलक 43 ऑन द बोर्ड. 43 धावा सद्यस्थितीला धावफलकावरती आपण पाहतोय. या 4th षटक मैदानाच्या आतपर्यंत प्रगती पथावरती वीरेन नॅनेट 2 षटकार जरूर आलेत. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. त्याही वेळेस आपण पाहिलं तर वॅकेन्स एरियामध्ये बॉल पडतोय. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाले. याही मॅच मध्ये यशस्वी स्पेल वीरेन नॅनेटचा पाहायला मिळालाय. 2 षटक हाताळले. 19 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी राहिला. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये छाप सोडणारा गोलंदाज वीरेन नॅनेट पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा धावफलकावरती 12 मध्ये 64 ची गरज. बॉलर नेम आकाशला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. आकाश पाहायला मिळतोय 5व्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती. 12 मध्ये 64 ची आवश्यकता आहे. त्या अगोदर आपण पाहिलं तर 12 मध्ये 42 जवळपास चेस केला होता. हो खोलवर डपाचा बॉल पाहायला मिळाला. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथून कंप्लीट होते. लेग बायच्या स्वरूपात ती सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचते 45 आकड्यावरती. 11 मध्ये 63 ची आवश्यकता. सामना आता दूर चाललाय. 500 कोडोली संघाचा विचार केला तर यावेळेस देखील स्विंग अँड मिस. पाठीमागे घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते.
या एका धावेच्या पद्धतीने धावसंख्या पोहोचते 46 या आकड्यावरती. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धाव फलकावरती. 5वं षटक चालू आहे. आकाशला आपण पाहतोय. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न. वॉट अ स्ट्रोक. श्रेयस चव्हाणच्या बॅटवरून हा मॅजिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार. सुरेख फटका पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस बॉल स्वीप केला आणि थेट पाठवला मनगडाचा आणि बॉटम हँडचा तितकाच चांगला वापर पाहायला मिळाला श्रेयस चव्हाण कडून. 52 या आकड्यावरती धावफलक. पाठीमागे केलाय. खराब चेंडू हातायला जातोय. निश्चितच डेड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 52 धावा धावफलकावरती. फटका फसला. बॅटची रिडिंग आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्रामध्ये बॉल पडतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा इथून खात्यामध्ये ऍड होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 54 या आकड्यावरती. 54 ऑन द बोर्ड. 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. निश्चितच विचार केला तर यावेळेस देखील ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. 55 या आकड्यावरती धावफलक. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला टर्न केलं जातंय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. वीरेन सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. अनिकेत मानेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 7वं षटक हाताळण्याची जबाबदारी अनिकेत मानेच्या खांद्यावरती दिली जाते. 56 या आकड्यावरती 4था धक्का इथे बसतोय. रफी पाटील बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालेत. स्वतः संघाचे कर्णधार आहेत. मात्र आता सामना आपण पाहिलं तर पूर्णपणे मेजर 11 विधान ग्रुप पुणे संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. अमोल पाटील सर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. हो लॉफ्ट केलाय. आडवा बॅटने फटका क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दिलाय दस्तक. अमोल पाटील यांच्या बॅटमधून षटकार. षटकार ठोकल्यानंतर ते सेलिब्रेशन देखील पाहायला मिळालंय. अमोल पाटील यांच्याकडून 62 या आकड्यावरती धावसंख्या. 62 ऑन द बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बासष्ट धावा धावफलकावरती. अनिकेत मानेच्या विरोधात इथे एक षटकार पाहायला मिळतोय. निश्चितच अमोल पाटील स्ट्रायकर सेनवरती आहेत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पाठीमागे चालला. घोषांकित क्षेत्र. एक सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात खात्यामध्ये ऍड होते. एमजे ट्रॉफी 2026 हे 6वं पर्व आपण अनुभवतोय आणि निश्चितच विचार केला तर याही स्पर्धेमध्ये तितकंच नीटनेटकाने सुबक आयोजन महेश जगताप सर आणि त्याचबरोबर अश्वमेध स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या दिवसामध्ये देखील
अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील उद्याच्या दिवशी देखील बेळगाव मधून देखील कर्नाटकच्या दिशेने देखील खेळाडू येत असताना पाहायला मिळतील. याही वेळेस फटका लाजवाब आलाय अमोल पाटील यांच्या पाठमधून आणखीन एक षटकार. यस पुन्हा एकदा तो षड्डू ठोकला, पुन्हा एकदा ते सेलिब्रेशन. यस उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर आणि त्यांच्या विरोधात सैदापूर स्पोर्ट्स सैदापूर असा पहिला सामना रंगेल. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये ओमकार स्पोर्ट्स गलगले त्यांच्या विरोधामध्ये सायरा 11 सुळेवाडीचा संघ. या 4 संघांमध्ये उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये ईश्वरपूर स्पोर्ट्स संघ संतोष पाटील सर यांच्या मालकीचा संघ विशालजी केसरकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ पाहायला मिळेल. यस निश्चितच 69 या आकड्यावरती धावफलक थांबलाय. सुपर 8 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ मेजर 11 संविधान ग्रुप पुणेचा संघ ठरलाय या स्पर्धेचा.